महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. तर आपण सध्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहोत. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात निकेश भाऊ बोरकर हे उमेदवार असून आता ते निवडणुकीला पुढे जाणार आहेत. तर नेमकं अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उभे असून नेमके त्यांचे म्हणजे अर्जुनी मोरगाव मतदारसंघात नेमका त्यांना कोणत्या समस्या दिसल्या आणि त्या समस्या गृहीत धरून ते आता कोणत्या मुद्द्यावर ते निवडणुकीला पुढे जाणार आहेत ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तर न्यूज 15 मराठीमध्ये मी तुमचे सर्वप्रथम स्वागत करतो. काय सांगाल अर्जुनी मोरगाव मतदारसंघात काय तुम्हाला समस्या वाटल्या? आज आपले सुशिक्षित बेरोजगार मुलं त्यांना रोजगार मिळत नाही. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी विधानभवनेत चाललो आहे आणि इथे आपला आरक्षणावर धोका आहे. आमच्या गोंडगोवारी समाजाच्या 1985चा GR त्याच्यावर कोणी अंमलबजावणी करत नाही आहे. आज आमच्या देशाची राजव्यवस्था धोक्यामध्ये आहे, शिक्षण व्यवस्था धोक्यामध्ये आहे. तर त्यासाठी आम्ही हा संघर्ष करत आहोत आणि त्या संघर्षामध्ये जनता मला नक्कीच निवडून देईल अशी मी आशा करतो. मी या अर्जुनी मोरगाव विधानसभामध्ये माझ्या बोध चिन्ह एअर कंडिशनर AC आहे. तरी मला जास्तीत जास्त संख्येने बहुमताने निवडून देतील अशी मी आशा करतो. अच्छा, तर तुम्ही आमदार झाल्यास आमदार म्हणून समजा निवड झाली जर तुमची कदाचित, तर काय वाटते तुम्हाला असा नेमका कोणता असा विकास करता येईल जेणेकरून तो विकास केल्याच्या नंतर एक सामान्य माणूस समाधान व्यक्त करणार आहे? सर्वांना रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी पाडेन सर्वप्रथम. आणि या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम मी एक कारखाना खोलणार आहे अर्जुनी मोरगाव MIDC क्षेत्रामध्ये. तर प्रत्येक मुलींना रोजगार, नोकरी, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, इथे जे नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प आहे तिथे त्याला मोटिवेशन करण्याचं काम करेन. इथे बरेच असे प्रश्न शिल्लक आहेत की ते पूर्ण आजपर्यंत प्रस्थापित पक्षांनी ते केले नाही. ते फक्त आपले सत्तेपुरती आणि आपल्या स्वार्थापुरती आणि फक्त पैशापुरती ते आजपर्यंत काम केलेले आहे. तरी त्या पक्षांनी बळी न पडता तुम्ही माझ्यासारखा एक प्रतिनिधी विधानभवनामध्ये पाठवाल आणि तुमची बाजू मांडणारा हा मी एक सक्षम उमेदवार असून तुम्ही माझ्या बोध चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल एवढीच आशा करतो. तर भाऊ आता तुम्ही बघू शकता की अर्जुनी मोरगाव मतदारसंघ आता तुम्ही स्वतः प्रचारासाठी फिरतात आणि प्रचारादरम्यान तुमची आमची आता सध्या भेट झाली आहे. तर आता प्रचारादरम्यान तुम्हाला काय वाटते अर्जुनी मोरगाव मतदारसंघात जे आतापर्यंत आमदार होते त्यांच्या कार्यकाळात जसा विकास पाहिजे होता जनताला, जसे जनतेने जो विकास अपेक्षित केला होता तो विकास झाला आहे का? नाही ना, तशी सर्वांकडून तर तसा नाही. कारण की जे आजपर्यंत जे आमदार होऊन गेले, आज राजकुमार बडोले साहेब ते 5 वर्ष आमदार आणि मंत्री पण, सामाजिक न्याय मंत्री पण राहिले, पण त्यांनी या भागाचा विकास केलेला नाही. त्याच्यानंतर चंद्रिकापुरे साहेब राहिले तरी त्यांचं तर काहीच विकास दिसत नाही जनतेमध्ये. जनतेला फक्त एक आता नवीन चेहरा विधानभवनामध्ये पाठवायचा आहे अशी त्यांची आशा आहे. आणि ते आम्ही जे प्रचारादरम्यान आता फिरत आहोत तर आम्हाला भरपूर असा प्रतिसाद देत आहेत की तुम्ही समोर व्हा. कारण की कसं आहे, आता चंद्रिकापुरे साहेब आमदार असल्यामुळे त्यांचा मुलगा रिंगणामध्ये उतरलेला आहे. तर मुलगा रिंगणामध्ये उतरला आहे तर कसं आहे, बाप आमदार असल्यामुळे त्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे आणि तो मुलगा उडवत आहे, बरोबर. त्याच्यानंतर भाजपामध्ये राजकुमारजी बडोलेजी होते, ते राष्ट्रवादीची घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे BJPमधून पार्सल राष्ट्रवादीमध्ये करण्यात आलं आहे. आणि काँग्रेसमध्ये इथे 16 उमेदवार काँग्रेसचे असून सुद्धा तिरोळ्यावरून पार्सल उमेदवार घेऊन येतात. माननीय दिलीपजी बनसोड साहेब त्यांना इथे काँग्रेसची तिकीट देतात.
तर या विधानसभेमधला जो राजकीय समीकरण आहे तो खूप बिघडलेला आहे. म्हणून जनतेला अशी माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सक्षम उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करून द्याल एवढीच अपेक्षा करतो. आता बघू शकता की तुम्ही अर्जुनी मोरगाव मतदारसंघात समजा एखाद्याची प्रकृती खालावली तर कुठेतरी आरोग्य व्यवस्था इथं कुठेतरी ढिसळल्यासारखी दिसते. काय सांगाल तुम्ही याबद्दल? बघा, अर्जुनी मोरगावमध्ये जे आरोग्य सेवा केंद्र आहे तेथे प्रॉपर सुविधा नाही आहेत. तिथे गेल्यानंतर प्रत्येक आजारी व्यक्ती, त्यांच्यासोबत राहणारा व्यक्ती तिथे राहण्यायोग्य असं वाटत नाही. तिथे कसल्याही प्रकारची साफसफाई नाही, तिथे मेंटेनन्स बरोबर नाही. तर ते आरोग्यचे जे आहे ते आपण सर्वात आधी परिपूर्ण करू, कारण की आरोग्य चांगले राहील तर माणूस काम करेल. अच्छा, तर आता आपण बोललो आरोग्यासंदर्भात, आता आपण बोलू शिक्षण व्यवस्थेसंदर्भात. आता समजा तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद शाळा प्रत्येक गावागावात आहेत, पण विषय असा आहे की जरी जिल्हा परिषद शाळा प्रत्येक गावागावात असला तरी एखाद्या विद्यार्थ्याला समजा एखाद्या वॉशरूमला जायचं काम पडलं तर तो डायरेक्ट तिथं घरी जातो. म्हणजे अशी शोकांतिका आहे की त्या शाळेमध्ये सुद्धा एखादं स्वच्छतागृह नाही. काय सांगणार संदर्भात? या शिक्षण व्यवस्थेमध्ये आज असं आहे की आज गव्हर्मेंट त्यांच्याकडे लक्ष देत नाही. गव्हर्मेंट का बरं लक्ष देत नाही? कारण की आपण जो प्रतिनिधी निवडतो तो आपली बाजू सरकारकडे मांडत नाही आणि आपले स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी, तो आपलं पोट भरण्यासाठी, आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी काम करतो. म्हणून तो या शिक्षण व्यवस्थेवर लक्ष देत नाही आणि म्हणून अशी आमच्या मुलाबाळांना शिक्षण व्यवस्था परिपूर्ण मिळत नाही. आज गव्हर्मेंट सरकारने प्रत्येक शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरले आहेत. त्यांना गव्हर्मेंटच्या सुविधा मिळत नाही. आज आपल्या आरक्षणावर धोका आलेला आहे. त्या आरक्षण धोक्यामध्ये आला की आपलं शिक्षण धोक्यामध्ये आला. आज आरक्षणात नाही राहणार तर सर्वसाधारण मुलगा उच्च शिक्षित होणार नाही आणि उच्च शिक्षित नाही झाला तर ही लोकशाहीवरून राजेशाहीवर येईल. तर हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे उमेदवार नितेश भाऊ बोरकर आपल्यासोबत होते. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, साहिल रामटेके, अर्जुनी मोरगाव मतदारसंघ, गोंदिया.